वर्दी मिळवण्याचं स्वप्न आहे आणि तुला जर वाटत असेल की आपल्याला यावर्षी वर्दी मिळाली पाहिजे, 100% आपल्याला इथं नोकरी मिळाली पाहिजे, तर त्यासाठी तुला तयारी त्याच पद्धतीनं करायची आहे दादा. कारण इथं लोक ज्ञान द्यायला लागले, ध्यान नाही द्यायला लागले. जर तुला वाटत असेल की आपल्याला यावर्षी आपली पोस्ट मिळवायची आहे, तर तुला या पद्धतीचे प्रश्न, या पद्धतीचे टॉपिक तुला समजले पाहिजे. लोक आपल्याला कोणती गोष्ट व्याजानं देते तर त्याचा चक्रवाढ व्याज लावून वापस घेत असते. तुला वाटत असेल की तुला यावर्षी फिक्स नोकरी मिळवायची आहे आणि त्याचे तोंड बंद करायचे आहे, तर हा व्हिडिओ चुपचाप बघा. कारण तुम्हाला इथं रिझल्ट काढून देणारा हा टॉपिक आहे. सरळ व्याज त्याचं नाव आहे. त्याला आपण सिंपल इंटरेस्ट म्हणत असतो. 100% तुम्हाला इथं बेनिफिट देणारा टॉपिक म्हणजे कोणता आहे, तर तो आहे सरळ व्याज. सरळ व्याज सोडत असताना एकच सूत्र आहे आणि एका सूत्रानुसार आपण संपूर्ण टॉपिक पाहणार आहोत. सूत्र काय आहे तर सूत्र समजून घ्या. सरळ व्याज बरोबर म गुणिला द गुणिला क भागिला 100. हा एकच सूत्र आहे. महत्वाची गोष्ट एक समजून घ्या की जर तुम्हाला इथं रास दिली असेल, रास कशी तयार होते, मुद्दल प्लस व्याज मिळून रास तयार होते. कधी कधी आपल्याला व्याज दिलेलं नसते, कधी कधी आपल्याला मुद्दल आणि रास दिलेले असते, तर मग व्याज काढता आलं पाहिजे. तर व्याज जर तुला काढायचं असेल दादा, व्याज कसं काढशील तर व्याज काढायचं असेल, सरळ व्याज काढायचं असेल तर रास मायनस मुद्दल. ओके. कधी कधी सरळ व्याज देते आपल्याला आणि रास देते, आपल्याला मुद्दल माहित नसते, तर मुद्दल कशी काढायची. मुद्दल काढण्यासाठी हे बेसिक गोष्टी तुला माहित असणं आवश्यक आहे. मुद्दल कशी काढणार आपण मग, तर रास वजा व्याज आपल्याला भेटणार मुद्दल. हे झालं आपलं बेसिक नॉलेज. या बेसिक नॉलेजच्या भरोशावर आपण कोणतंही उदाहरण सोडवू शकतो. फक्त एवढं समजून घ्या की दर दिलेला असतो टक्केवारीत. त्याच्यानंतर दर जर आपल्याला टक्केवारीत दिलेला असेल तर इथं आपल्याला कालावधी कशी दिलेली राहते, कालावधी देते महिन्यात. महिना जर दिला आपल्याला, महिना दिला तर छेदात घ्यायचे आपल्याला 12 आणि दिवस दिले, दिवसात जर आपल्याला कालावधी दिली दिवसात, ओके, तर इथं किती घेणार, 365 दिवस असतात म्हणून 365 घेणार. ह्या गोष्टी बेसिक आहेत. हे तुम्हाला एकदा कळालं असेल तर आपण आपल्या प्रश्नाकडे जायचं. ओके. जर तुम्हाला वाटत असेल की हा टॉपिक आपल्याला परफेक्ट जमला पाहिजे तर सूत्र आहे सरळ व्याज बरोबर म गुणिला द गुणिला क भागिला 100. म म्हणजे मुद्दल, द म्हणजे दर, दर राहते टक्केवारीत, क म्हणजे कालावधी, कालावधी राहते वर्षात, महिन्यात आणि दिवसात. तर वर्षात असलं तर आपण काहीच घेणार नाही, परंतु महिन्यात दिलं तर 12 घेणार आणि दिवसात दिलं तर 365 घेणार. कुठं घेणार तर 100 सोबत छेदात घ्यायचे आपल्याला. कुठं घ्यायचे आहे तर 100 सोबत छेदात घ्यायचे आहे. लक्षात ठेवा. या 4 घटकापैकी 1 2 3 4 या 4 घटकापैकी कोणतेही एक घटक काढायला लावतात. यापैकी बाकीचे घटक आपल्याजवळ असतील नसतील तरी ते आपल्याला कशा पद्धतीने काढायचं याच्यावरून समजून जाते. चला तर मग आपल्या लेक्चरला सुरुवात करू. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, गणेश उत्सव चालू आहे. सर्वात मोठा उत्सव आहे. 10 दिवस आपल्याला खुशी होत आहे आणि या 10 दिवसाच्या खुशीनिमित्त आपण सर्व बॅचेस तुम्हाला फक्त आणि फक्त 99 रुपयाला देत आहोत. म्हणजेच बॅचेस कोणते आहेत तर पोलीस भरतीची बॅच फक्त आणि फक्त 99 रुपयाला. सर्व विषय पोलीस भरतीचे 99 रुपयात तुम्हाला कव्हर करून मिळेल. वनरक्षकची बॅच फक्त 99 रुपयाला इंग्रजी विषयासहित तुम्हाला सर्व काही कव्हर करून मिळेल. त्याच्यानंतर सरळसेवेची बॅच फक्त आणि फक्त 99 रुपयाला. 99 रुपयात आज पिझ्झा येत नाही, 99 रुपयात जर आपण पार्सल बोलवतो तर पार्सल येत नाही. ह्या गोष्टी समजून घ्या. 99 रुपयात तुमचं करिअर घडा लागलं. जम्बो तलाठीची बॅच फक्त आणि फक्त 99 रुपयाला. विषयानुसार प्रत्येक बॅच 99 रुपयाला तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या यशाच्या सर्वोत्तम मार्गदर्शनासाठी ॲम्बिशन अकॅडमी पुसद ही सदैव तत्पर आहे. 100% तुम्हाला यशस्वी करण्यासाठी ही अकॅडमी तुम्हाला एक योग्य मार्गदर्शन, योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते. बेसिक टू ॲडव्हान्स संपूर्ण लेक्चर असतात. कन्सेप्ट, शॉर्ट ट्रिक दोन्ही गोष्टी तुम्हाला आत्ता जसं समजून सांगेल त्याच पद्धतीनं त्याच्यापेक्षाही डिटेल पद्धतीमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर राहतात. सर्व लेक्चर टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल.
ही सुवर्ण संधी तुम्ही गमावू नका दादा, कारण 99 रुपयात तुम्हाला करिअर घडवायचा मौका मिळालेला आहे आणि 100% तुम्ही घडवल्याशिवाय राहणार नाही. ऑफर 10 दिवस आहे, लवकरच ऍडमिशन करून घ्या, नंतर फी वाढणार आहे. 4-5 दिवस झाले बी. आता 6 सप्टेंबर पर्यंत ही ऑफर राहणार आहे. 6 सप्टेंबर पर्यंत आपल्या मित्र परिवाराला ही लिंक शेअर करा, म्हणजे जेणेकरून 6 सप्टेंबरच्या आत महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ही बॅच गेली पाहिजे. काही बॅच घेत असताना अडचण आल्यास 90 11 37 38 82 या नंबरवर कॉल करायचा आहे. तुम्हाला ऍप्लिकेशन कुठून भेटेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आणि तिथून ऍप्लिकेशन डाउनलोड करायची, किंवा गुगल प्ले स्टोअरवर जा, ॲम्बिशन अकॅडमी पुसद असं सर्च करा. हा लोगो दिसेल. लोगो दिसल्याच्या बाद तुम्ही तिथून ती ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि कोणती बॅच घ्यायची ती तुमच्या हातात आहे. कशाची तयारी करता एक गायडन्स घेऊन तयारी करा. चला ओके, तुम्हाला एवढं कळालं असेल. आता आपण आपल्या प्रश्नांकडे जाऊया. प्रश्न क्रमांक पहिला टाईप वाईज पाहणार आहोत. एकदम बेसिक पासून संपूर्ण लेक्चर आपण इथं पाहणार आहोत. 100% तुमचं इथं बेनिफिट होईल अशा पद्धतीचे क्वेश्चन घेऊन आलेलो आहोत. प्रश्न क्रमांक पहिला बेसिक पासून 7% दराने 12,000 रुपयाचे 3 वर्षाचे सरळ व्याज किती? इथं ऑप्शन दिलेले आहे. ऑप्शन क्रमांक A 2,520, ऑप्शन क्रमांक B 2,540, ऑप्शन क्रमांक C 2,100, ऑप्शन क्रमांक D 2,750. विद्यार्थी मित्रांनो, वाटत असाल तर हा प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सोडून पाठवा. बेसिक पासून क्वेश्चन घेणार आहोत, संपूर्ण डिटेलमध्ये क्वेश्चन घेणार आहोत. बघा काय करायचं आहे आपल्याला. सरळ व्याज काढायचा आहे तर मुद्दल 12,000 रुपये, सूत्रानुसार दर आहे 7%, वर्ष आहे 3 वर्ष, छेदात 100 राहतात. याच्यात आपल्याला सूत्रानुसार संपूर्ण सोडवायचं. आता सोडवा. 2 शून्य कट 2 शून्य कट, 7 त्रिक 21, 120 गुणिला 21 करा. आपल्या प्रश्नाचं उत्तर भेटेल. 7 त्रिक 21 याचा गुणाकार केला. ओके, 1 शून्याशी 0, 21 दोन्ही 42शी 2, हातचाले 4, 21 1 21 आणि 4 25, म्हणजे सरळ व्याज किती आलं तर 2,520. ऑप्शन क्रमांक A हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. या पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. 100% तुम्हाला इथं तुमचं वेळ आणि सगळ्या काही गोष्टी वाचतील अशा पद्धतीने आपण सोडून सांगणार आहोत. एका टाईपची 3 उदाहरणं घेत आहोत. पहिला उदाहरण तुम्हाला कळालं नसेल तर दुसरं उदाहरण तुमच्यासाठी आहे. 9% दराने 7,500 रुपयाचे 4 वर्षाचे सरळ व्याज किती? ऑप्शन क्रमांक A 2,700, ऑप्शन क्रमांक B 2,500, ऑप्शन क्रमांक C 3,000, ऑप्शन क्रमांक D 2,850. तुम्हाला वाटत असेल की यावर्षी आपल्या अंगावर गुलाल पडला पाहिजे. गुलाल पडायचा असेल तर 100% तयारी तुम्हाला तिथं करणं आहे. फिजिकल, गोळा आणि 100 मीटर जे बी आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं करणं आहे. 1600 मीटर चांगल्या पद्धतीनं करणं आहे, जेणेकरून तुम्हाला मागच्या वर्षी जर आपलं लक बॅड असेल तर यावर्षी लक बी बॅड नसली पाहिजे आणि आपली मेहनत बी त्या लेवलवर असली पाहिजे की लकची बी हिंमत नाही झाली पाहिजे की आपली लक बॅड होईल. ओके, त्या पद्धतीने तयारी करायची आहे. मग बघा या प्रश्नाला कशा पद्धतीने सोडवणार आहोत तर 9% दर सरळ व्याज काढायचा म्हणून आपण दर घेतला. त्याच्यानंतर 7,500 काय आहे मुद्दल घेतली. त्याच्यानंतर 4 वर्ष आहे कालावधी ते घेतलेला आहे. छेदात घेणार 100. आता भाग द्या. याला भाग देत असताना कशा पद्धतीने भागणार? 2 शून्य कट 2 शून्य कट, म्हणजे उरलं काय तर 75 गुणिला 9 गुणिला 4. ओके, तर 75 गुणिला 4 करून घ्या. 4 5 20 0, हाचाले 2, 4 7 28 2 30, 75 चौक किती होतात? 300 होतात. आणि इथं जर 9 न आपण परत गुणलं तर 2 शून्याशी 2 शून्य, 9 त्रिक 2700 रुपये आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक आहे का ऑप्शन मध्ये? यस, ऑप्शन क्रमांक A हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवर सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मित्रांना ही लिंक शेअर करा. 2 उदाहरणं आपण पाहिलेली आहे. पहिल्या उदाहरणात नाही समजलं तर दुसरं उदाहरण तुमच्या समोर होतं. आता तिसरं उदाहरण तुम्हाला प्रॅक्टिससाठी देत आहोत, जेणेकरून प्रॅक्टिस करून तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर टाकसाल. प्रश्न काय आहे? 10 6.5% दराने 9,000 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. सोडवायचा कसा? ऑप्शन इथं दिलेले आहे. ऑप्शन क्रमांक A 1,170 रुपये, ऑप्शन क्रमांक B 1,200 रुपये, ऑप्शन क्रमांक C 1,050 रुपये, ऑप्शन क्रमांक D 1,350 रुपये. चला या प्रश्नाला कशा पद्धतीने सोडवायचा आहे कमेंट बॉक्समध्ये आन्सर आलंच पाहिजे, कारण तुम्हाला समजलं की नाही समजलं हे मला कळून जाईल. ओके, चला पटापट कमेंट बॉक्समध्ये सोडून पाठवायचं आहे.
बघा मी तुम्हाला सोडून दाखवतो. बघा याला मी 65 समजतो, याला पॉईंटचा विचार 65 समजतो गुणिला 9000 गुणिला 2 छेदात 100. मी याला 65 याच्यासाठी समजले की मला आता काय करायचं, इथं पॉईंट नंतर एक अंक आहे तर इथं एक शून्य वाढवून टाका, म्हणजे आता इथला पॉईंट हटला म्हणून इथं आपण 65 घेतले, या पद्धतीनं होते ते. ओके, आता इथं 3 शून्य कट करा, हे 3 शून्य कट. आता बघा उरलं काय, 65 गुणिला 9 गुणिला 2. तर बघा 9 पाची 45 5 हातच्याले 4 9 सखी 54 आणि 4 58 गुणिला 2. आता बघा हे 2 उरलेले घेतले, 5 दोन्ही 10 10शी 0 हातच्याला 1 8 दोन्ही 16 आणि 1 17शी 7 हातच्याला 1 5 दोन्ही 10 आणि 1 11 1170 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला इथं आपण पहिला टाईप पाहिलेला आहे. समोरचा टाईप आता आपण टाईप क्रमांक दुसरा पाहणार आहोत. दुसऱ्या टाईपचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे आहे, काही नाही, सोप्या पद्धतीचे प्रश्न आहे. इथं काय म्हटलेलं आहे, 10 आहे 6% दराने 15,000 रुपयाची 3 वर्षाची रास किती. आपल्याला इथं रास विचारलेली आहे. रास विचारली तर इथं ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन क्रमांक ए 17,700 रुपये, ऑप्शन क्रमांक बी 17,500 रुपये, ऑप्शन क्रमांक सी 18,000 रुपये, ऑप्शन क्रमांक डी 18,200 रुपये. कशा पद्धतीने काढणार, सूत्र तेच. पहिले सरळ व्याज माहित आहे का आपल्याला, नाही. मुद्दल माहित आहे, मुद्दल प्लस व्याज काय भेटते आपल्याला, रास भेटते. मग आता इथं आपल्याला मुद्दल किती दिली, 15,000. पहिले व्याज काढावं लागेल आपल्याला 6% दराने 3 वर्षाचे, छेदात 100 करा. आता बघा भाग द्या, इथं भाग देत असताना 2 शून्य कट 2 शून्य कट, उरलं किती, सायंत्रिक 18. सायंत्रिक 18 करतो मी, 150 गुणिला 18. बघा 18चा पाडा आपल्याला येत असेल तर म्हणायचा 18 0 0 18 पंच 90 0 हातच्याले 9 18 1 18 9 27. हे 2700 काय आहे, सरळ व्याज आहे, हे व्याज आहे. मग आपल्याला विचारली रास, रास साठी काय आहे, मुद्दल प्लस व्याज इज इक्वल टू रास भेटते. आपल्याला काय भेटते, रास. समजलं इथपर्यंत. मग मुद्दल प्लस व्याज रास भेटते. मुद्दल किती आहे, 15,000 रुपये. ओके, रास किती आहे, 2,700 रुपये. बघा याची बेरीज करायची आपल्याला, 0 0 7 15 2 17 17,700 रुपये आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला व्हेरी गुड. इथं पहा प्रश्न क्रमांक, याच्यातला टाईप क्रमांक दुसऱ्यातला दुसरा प्रश्न, 10 आहे 12% दराने 5,000 रुपयाचे 4 वर्षाची रास किती. आय होप की तुम्हाला हे प्रश्न समजले असतील, कारण याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला वारंवार पाहायला मिळतात. तर मग बघा रास विचारलेली आहे, तर सरळ व्याज पहिले काढावं लागेल. सरळ व्याज काढायचं आपण शिकलेलो आहोत. हा प्रश्न तुम्हाला प्रॅक्टिससाठी आहे, समजला असेल तुम्हाला आता. तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला द्यायचं आहे. इथं काय घेतलं, 5,000 रुपये मुद्दल घेतली आपण, 12% दर घेतला, 4 वर्ष काय आहे ते मुदत आहे, तर इथं घेतले 100. आता भाग द्या आपल्याला सरळ व्याज काढण्यासाठी. कशा पद्धतीने भाग देणार, 2 शून्य कट 2 शून्य कट. बघा 12 चोक 48 गुणिला 50 करा. मग 0शी 0 5 48 0 हातच्याले 4 5 चोक 20 4 2400. 2400 काय आलं, 2400 आलं व्याज. व्याज आपल्याला काढता आलेलं आहे. आता व्याज तर 100% कळालं. आता आपल्याला काढायची आहे रास. रास साठी बघा 5,000 मध्ये किती टाकणार आहोत आपण, तर 5,000 मध्ये 2400 टाकणार आहोत. 2400 टाका, 2400. तर आपल्याला काय भेटणार, रास भेटणार. तर 0047 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. बघा आपण टाईप क्रमांक 2 मध्ये दुसरं उदाहरण पाहिलं होतं. आता हे तिसरं उदाहरण आपण इथं पाहणार आहोत. पहिले 2 उदाहरणं पाहिले, जे पहिल्या उदाहरणात नाही समजलं तर दुसऱ्या उदाहरणात तुम्हाला समजेल, दुसऱ्या उदाहरणात नाही समजलं तर तिसऱ्या उदाहरणात 100% समजेल. आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. 10 4.5% दराने 20,000 रुपयाचे 5 वर्षाची रास किती. इथं ऑप्शन दिलेला, ऑप्शन क्रमांक ए 22,500 रुपये, ऑप्शन क्रमांक बी 24,500 रुपये, ऑप्शन क्रमांक सी
25,000 रुपये, ऑप्शन क्रमांक डी 23,000 रुपये. या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये पटकन टाका. मी तर तुम्हाला सोडून सांगणारच. बघा, मी याला 45 समजतो, मी पॉईंटचा विचार करत नाही. इथं घेतले 2,000 रुपये म्हणजे 20,000 रुपये सॉरी, आणि हे 5 वर्ष. ओके, याच्या छेदात 100 राहते. तर पॉईंट नंतर एक अंक आहे म्हणून 1 शून्य इथं वाढून टाका. याला 45 घेतलं म्हणून आपण 1 शून्य वाढवला. आता या प्रश्नाला कसं सोडवणार आहोत आपण? बघा, 3 शून्य कट, 3 शून्य कट. आता उरलं किती? तर 5 दोन्ही 10 म्हणजे 20 100, 100 गुणिला 45. मग 2 शून्याशी 2 शून्य, 45 एक 45. आपल्या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी आता आपल्याला सरळ व्याज भेटलं. व्याज भेटलं असेल तर आता आपल्याला काय करायचं आहे? मुद्दल प्लस सरळ व्याज इज इक्वल टू रास भेटते. तर मुद्दल किती आहे इथं? 20,000 रुपये आहे. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये टाका आपली व्याज. व्याज आपलं टाकलं इथं 4500 रुपये. 0,0,5,4,2. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 24,500 रुपये. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला, लवकरात लवकर लाईक करून टाका, कारण अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारतो. आणि चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा सांगतो की गणेश उत्सव निमित्त आपल्या ऑफर चालू आहेत ॲम्बिशन अकॅडमी पुसद तर्फे. आता सर्व ट्रिक्स बॅच फक्त आणि फक्त तुम्हाला 99 रुपयाला मिळणार आहे. मग 99 रुपये जास्त मोठी रक्कम नाही आहे. तर पोलीस भरतीची बॅच 99 रुपयाला भेटणार. वनरक्षकची बॅच तुम्हाला 99 रुपयाला मिळणार. सरळ सेवेची बॅच 99 रुपयाला मिळणार. जम्बो तलाठीची बॅच 99 रुपयाला मिळणार. तुमच्या यशाच्या सर्वोत्तम मार्गदर्शनासाठी ॲम्बिशन अकॅडमी तत्पर आहे. बेसिक टू ॲडव्हान्स संपूर्ण लेक्चर इथं आपण पाहत असतो. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड संपूर्ण लेक्चर आपण इथं घेत असतो. विद्यार्थी मित्रांनो, ही सुवर्ण संधी गमवू नका. 99 रुपयात फक्त तुमचं करिअर घडवायचं आहे. तुम्हाला ऍप्लिकेशन घ्यायची कुठून? तर गुगल प्ले स्टोअरवरही तुम्ही ऍप्लिकेशन घेऊ शकता, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधूनही तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. जर तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून घ्यायला असाल तर ॲम्बिशन अकॅडमी पुसद टाईप करा, हा लोगो भेटेल, तिथून ती ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता. जो कोर्स पाहिजे त्या कोर्सवर जा आणि कोर्स बाय करा. पहिले रजिस्ट्रेशन करावं लागते, लॉग इन करून घ्या. लॉग इन एकाच नंबरवरून करायचं आहे, ज्या नंबरवरून तुम्हाला नेहमी पाहायचं आहे त्याच नंबरवरून तुम्हाला लॉग इन करावं लागेल. काही अडचण आल्यास या नंबरवर संपर्क साधा 90 11 37 38 82. ओके विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.